बस्तीमध्ये ज्या वक्तृत्व स्पर्धा झालेल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये तिने खूप आवेशपूर्ण असं भाषण केलेली होती. सुकुमार घाटगेची सुकन्या असे आहे आणि आपले कपिल घाटगे यांची ती पुतणी आहे. तिचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. कुमारी स्वरांजली घाटगे. एक वक्तृत्वाचा एक आदर्श नमुना पाठ आपल्या मुलांच्यासाठी व्हावा. आपल्या शाळेतले विद्यार्थी तर चांगले बोलतातच, पण बाहेरच्या शाळेतील विद्यार्थी कशा पद्धतीनं बोलतात हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कळावं, त्या दृष्टीने हा आमचा एक छोटासा प्रयत्न. स्वरांजली. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एकत्र कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली आहे आणि विभक्त कुटुंब व्यवस्था उदयास आली आहे. त्यामुळे नातेसंबंध दुरावले आहेत. प्रत्येक घरामध्ये हम दो अरे हमारे दो असे कुटुंब आहे. त्यामध्येही प्रत्येक जण आपापल्या मोबाईल आणि टीव्ही मध्ये गुंग असतो. अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही मला या विषयावर बोलण्यास प्राचारण केल्यामुळे मी तुमची मनापासून आभारी आहे. हसूया जरा विसरू दुःख सारे, हसण्यात दडले जीवनाचे तारे. आनंदाने जगू जगताना असू, कारण हसण्यात जीवनाचं खरं रूप दिसू, हसण्यात जीवनाचं खरं रूप दिसू. नमस्कार, माझे नाव स्वरांजली सुकुमार घाटगे. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, वरील ओळीत आपल्याला एकच संदेश देतात: हसण्यासाठी जगूया आणि जगण्यासाठी हसूया. या अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण विषयावर मी बोलणार आहे. कारण आजकाल लोक सगळ्या गोष्टी गंभीर घेतात. मोबाईल स्लो झाला तरी तणाव, वायफाय गेला तरी नैराश्य आणि फोटोला लाईक कमी मिळाले तर थेट लाईकचा काही अर्थच नाही अशी भावना. मित्रांनो, खरंच इतकं आयुष्य गंभीर आहे का जितकं आपण ते करून ठेवलं आहे? म्हणून मला संयोजकांनी जो विषय दिला आहे तो विषय असा आहे: हसण्यासाठी जगूया आणि जगण्यासाठी हसूया. मित्रांनो, आजचे जीवन खूप वेगवान झाले आहे. अभ्यासाचा वाढता ताण, स्पर्धा, अपेक्षा, अतुलना या सगळ्यांमध्ये आपण कधी हसलो हेच विसरून जातो. पण खरं सांगायचं तर हसू हेच जीवनाचं स्वस्त, सोपं आणि प्रभावी औषध आहे. हसण्याने मन शांत होतं, चिंता भीती कमी होते. हसण्याने रक्ताभिसरण सुधारते व शरीराला ऊर्जा मिळते. हसणारी व्यक्ती सर्वांना आवडते. मैत्री, नाती, आपुलकी वाटते. हसणं व्यक्तिमत्व खुलं आणि सकारात्मक बनवतं. बरं, आता तुम्हाला माहित आहे का आपलं हसू का कमी झालं आहे? तर मोबाईल हे असं व्यसन आहे तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लहान मुलंच काय, मोठे माणसंही मोबाईलवर खेळ, गप्पा गोष्टी सर्व त्या स्क्रीनवरच चालू असतं. त्यांचा सर्व वेळ स्क्रीनवरच गेल्याने नैसर्गिक आनंदच कमी होत चालला आहे. तसेच अभ्यासाचा वाढता ताण, स्पर्धा, अपेक्षा, कुटुंबातील बदलते वातावरण, भीती, असुरक्षितता, सोशल मीडियाचा प्रभाव या सगळ्यांमध्ये मुलांचे हसणे कमी होण्यामागचे हे सर्व घटक जबाबदार आहेत. मित्रांनो, मुलांना समजून घेतलं तर त्यांचं हसू नक्की परत येईल. तर त्यासाठी अभ्यासासोबत खेळाला आणि विश्रांतीला महत्त्व द्यावे. मोबाईलऐवजी मैदानी खेळांना प्रोत्साहन करावे. मुलांशी मोकळका संवाद साधावा. मुलांना शिकण्याची संधी समजावी. मित्रांनो, हसू कमी झाले पण हसण्याची गरज नव्हे इतकी वाढली आहे. मी शेवटी एवढेच म्हणेन: थोडं बालपण जपूया, थोडं हसू परत आणूया. थोडं बालपण जपूया, थोडं हसू परत आणूया आणि ठामपणे म्हणूया: हसण्यासाठी जगूया आणि जगण्यासाठी हसूया. या बालसाहित्य संमेलनामध्ये मला त्रिंबक बापूजी ठोंबरे यांची आठवण आली. त्यांचा प्रसंग तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतो. ते नाशिकच्या मराठी बालसाहित्य संमेलनामध्ये सर्वात लहान कवी होते. त्या बालसाहित्य संमेलनामध्ये त्यांना बालकवी हा पुरस्कार देण्यात आला. मला या मंचावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांच्या मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा, खुश राहा. धन्यवाद.